एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आता मी तुमच्याजवळ आज सॅटर्डे आहे, सो सकाळपासून काय असं शेअर करण्यासारखं नव्हतं, सो म्हटलं आत्ता ब्लॉग आहे तो चालू करते। पिल्लूनी मला इथे नख लावलं आहे आत्ता जस्ट डोळ्याच्या खाली, आणि तिला एक फटका बसला त्याच्यामुळे ती रडते। म्हणजे मी मारली नाही, फक्त ओरडल्यामुळे ती रडते। हाय कर, हाय कर बस। काय नको तुझा पा। मी ओरडले की फक्त पा द्यायचा, आणि तिला माहिती आहे की पा दिला की मी शांत होऊन जाते, सो ही ट्रिक ती आजमावते आता। म्हणजे एवढी डांबी सोप चालली ना दिवसांदिवस, ओरडले की तेच करते ती। सो चला आता जेवण वगैरे करायचं आहे। आता तुमच्याजवळ मी संध्याकाळचं रुटीन ऑलमोस्ट शेअर करेल। काहीच केलं नाही आहे, उठली फक्त चहा घेतली आणि ही उठल्या उठल्या किरकिर करायला लागली। बघा, हाय कर, हाय कर, हाय बोल। हां बाय। त्यांना विचार चहा पिला का? नको, जाऊन जबरदस्ती करायला लावल्यासारखं करते। सो चला, केस पण विंचरली नाही, तोंड पण धुतलं नाही, म्हटलं पहिला ब्लॉग चालू करते, मग नंतर तुमच्याजवळ जे आहे ते शेअर करते। सो चलो, आता पिल्लूला काहीतरी खायला देते। बघा बघा बघा, गुंडी बघा, नुसती मारत सुटते आम्हाला। आता इथे हलकासा असा पाऊस सुरू झाला, अगदी हलका होता, एवढा पण नव्हता। मे बी आजपासून पावसाला सुरुवात झाली असावी, कारण का सकाळपासून रिमझिम चालू आहे। नंतर दीपक आणि पिल्लू खाली गेले, थोडासा पाऊस चालू होता, आणि ते गेल्यानंतर ऑलमोस्ट पाऊस चालू झाला, तेव्हा बंद झालेला, तेव्हा घेऊन गेला तो। तर जस्ट दीपक आणि पिल्लू गेली बाहेर, दीपक गेला तिला बाईकवर घेऊन। आता पटकन घरातला आवरते आणि तुमच्याजवळ मी रेसिपी शेअर करते। डिरेक्टली सगळं आवरून घेते आणि मग क्विक अशी रेसिपी तुमच्याजवळ शेअर करते। चला, असं आता झाला पाऊस सुरू, तरी गेला तिला घेऊन। काय माहिती, रेनकोट पण घ्यायचं आहे तिला। आता बघूया, आता पाऊस पण पडतो ठरवलेला, खाली जाऊ आणि रेनकोट वगैरे घेऊन येऊ, कारण का नेक्स्ट सॅटर्डे आम्ही जाणार आहे कुठेतरी, कझिन्स लोक। सो नेक्स्ट सॅटर्डे नाही, तुम्हाला मंडेला तो ब्लॉग बघायला भेटेल। नेक्स्ट मंडेला आम्ही कुठे जाणार आहे, सो त्याच्यासाठी तिला रेनकोट वगैरे घ्यायचा होता। आता काय ते प्लॅन फसला, पाऊस आहे। आता बघू, उद्या दुपारी वगैरे असं जाऊ। सो चला, पटकन आवरते आणि डिरेक्टली तुम्हाला ना तुमच्याजवळ मी रेसिपी शेअर करते। पाऊस पण चालू झाला आहे, ते येतील माइट बी लवकर। सो चला, मोबाईल पण चार्ज करते। आणि जेव्हा पाऊस थांबतो ना, तेव्हा स्कायज आहेत ना, ते इतके मस्त वाटतात ना। मला ना पावसाळ्यामधले जे ढग असतात ना, ते खूप आवडतात, कारण का ते दिसतात पण मस्त, आणि कधी कधी व्हाईट, ग्रेइश, ब्लॅक, आणि जर व्हाईट आले ना तर खूप मस्त असतात। त्यामुळे मला ते रेकॉर्ड करायला, फोटो काढायला खूप आवडतं। तुम्हाला पण आवडतं का? मला नक्की सांगा। सो असं काहीतरी वेदर झालेला मस्तपैकी, आणि मग पटकन सगळं आवरून घेतलं आणि मग लगेच जेवणाला लागली। आज जेवणाला ना पनीरची भुर्जी करणार होती, म्हणजे पनीर घोटाळा बोलतात ना ते। तोपर्यंत पिल्लू आणि दीपक येऊन गेली, पाऊस लागला, दोघं पण भिजून गेले। सो पिल्लूनी येताना कॅडबरी वगैरे आणली, ते नेहमीचंच आहे तिचं, कारण का तिला काही ना काहीतरी हातात हवेच। सो तिला क्लीन वगैरे केलं, तिचे केस वगैरे वॉश केले, आणि इथे पनीर भुर्जी घोटाळा करणार होते। काही नाही, पनीर भुर्जी असते तसंच, फक्त त्याच्यात कॅप्सिकम ॲड केलं, तेल टाकलं, त्याच्यामध्ये कांदा टाकला, कांदा अगदी बारीक चॉप करून टाकला जास्त, तो परतून घेतला अगदी गोल्डनिश होईपर्यंत। नंतर बारीक चिरलेला कांदा टाकला, टोमॅटो टाकला, तो पण ऑलमोस्ट एकच घेतला मी, कांदा जास्त, टोमॅटो थोडासा कमी। सो ते पण नीट परतवून घेतलं, आणि कांदा टोमॅटो अगदी नीट शिजल्यानंतर आपण जे घरात मसाले यूज करतो ना ते टाकले। अद्रक लसूणची पेस्ट विसरलेली, सो ती पण मी ॲड केली त्याच्यामध्ये। आणि हां, पिल्लूला पण मी सेमच करणार आहे। तिची जी बाजूला, म्हणजे मी तिचं बाजूला करते, एका ठिकाणी आमचा करते आणि एका गॅसवर तिचा करते। सो तिला पण सेम आहे, कारण का आम्ही करणार होतो त्यातलीच देणार होती, पण त्याच्यामध्ये मी कॅप्सिकम टाकते आणि प्लस मसाले टाकते, मग ते खूपच स्पायसी झालं असतं, मग तिने खाल्लं नसतं। सो मी पिल्लूला पण सेम ॲज इट इज करते, फक्त त्याच्यामध्ये कॅप्सिकम नाही आणि थोडी मसाल्याची क्वांटिटी आहे ती कमी। नंतर कॅप्सिकम टाकलं, ते पण नीट मिक्स करून घेतलं, आणि जे आपले घरचे मसाले आहेत ना ते सगळे टाकून घेतले। लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला, मॅगी मसाला पण टाकला, आणि ते मसाले नीट अगदी परतवून घेतले, अगदी तेल सुटेपर्यंत त्यांना नीट परतवून घ्यायचं। तोपर्यंत मग पनीर आहे ते किसून घ्यायचं साईड बाय साईड। आणि ही जी रेसिपी आहे ना ती क्विक आणि मस्त लागते, पावसोबत वगैरे इतकं मस्त लागतं ना। वरती चीज वगैरे किसून टाकलं की, पण मी चीज टाकलं नाही, कारण माझ्याकडे नव्हतं। सो असं तेल सुटेपर्यंत नीट परतवून घ्यायचं, म्हणजे शिजवून घ्यायचं, आणि नंतर किसलेलं जे पनीर आहे ते टाकायचं। पिल्लूची पण मी साईडला केली आहे भाजी, तुम्हाला मी दाखवेल पिल्लूची कशी केली, नॉर्मल आपल्यासारखीच केली, पण जे
आम्ही खातो ना तेच मी पिल्लूला देते, असं वेगळं काही देत नाही. म्हणजे तिच्यासाठी असं वेगळं काही करत नाही, फक्त क्वांटिटी मसाल्यांची असते ती थोडीशी कमी असते, भाजी तीच असते. सो इथे पनीर भुर्जी रेडी. आता त्याच्यावरती परत एकदा लीड ठेवेल, म्हणजे चांगलं पनीरमध्ये ते मसाले मुरतील आणि चांगलं तेल सुटेल. सो त्यामुळे जरा वेळ लीड ठेवले. सो लीड ठेवल्यानंतर काढल्यानंतर बघा अशा प्रकारे रेडी झाले. आता कधी कधी तेल पण जास्त होतं, त्याच्यामुळे ना पनीरची भुर्जी करताना तेल थोडंसंच टाकायचं. सो अशी ही पिल्लूची भुर्जी आहे, ती बाजूला काढून ठेवले. नंतर दीपकला म्हटलं जेवायला वाढून घेते, कारण का त्याचा होता उपास. सो हा सॅटर्डेचा ब्लॉग आहे. सो त्याचा होता उपास, त्याच्यामुळे मग त्याला जेवायला वाढलं पटकन आणि मग नंतर पिल्लूला भरवून घेते. मी पहिला दीपकला जेवायला देते, नंतर मग पिल्लूला भरवते आणि मग नंतर मी आरामात जेवते. म्हणजे दोघांचं जेवण झालं ना की मला नीट बसता येतं. मग दीपक पिल्लूला घेऊन बाहेर खेळतो आणि तोपर्यंत मी जेवून घेते. आणि मग आता दीपकला वाढून गेलं. मी जी रेसिपी आहे ना ती कशी शूट केली बघा. डब्बावर डब्बा ठेवला, त्याच्यावरती मोबाईल स्टँड ठेवला आणि तशी शूट केलं. ते पण मी काढलं नाही, तसंच ठेवलं, कारण का दीपकला प्रचंड भूक लागलेली. सो त्याला पहिला वाढून घेतलं आणि नंतर पिल्लूला पण जेवायला दिलं, कारण का तिने आहे ना संध्याकाळी ब्रेकफास्ट असं काहीच खाल्लं नव्हतं. जे चॉकलेट घेऊन आलेली तेवढंच, नंतर तिला भूक नव्हती. सो तिला पण आता मी भरवून घेईल. तिला पण डाळ भात आणि पनीरची भुर्जी आहे. ती चपाती एवढी ती अजून पण नाही खात, पराठा खाते ती, चपाती नाही खात. सो तिचं जेवण आहे, ती इथे ड्रॉइंग करते. दीपक आहे तो जेवायला बसलाय. सो आता तिला पटकन भरवून घेईल. तिला भरवून घेतल्यानंतर मग मी पण जेवली आणि आता सगळं इथे किचन आवरून घेईल. मी भांडी वगैरे धुवून घेईल. सगळं आवरायचं तसंच ठेवलेलं, म्हटलं पहिलं जेवून घेते. मी भांडी घासेपर्यंत दीपक आणि पिल्लू इथे खेळत होते. पिल्लू ॲज युजल तिची ड्रॉइंग काढत होती, काही ना काय तिचं चालूच असतं. आता प्रॉपर जरा काही ना काहीतरी काढते. स्टँडिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन ह्या 2 लाईन तिला आता प्रॉपर जमतात. आणि कॅट पण काढते ती, अगदी तिच्या ह्याच्याने काढते, पण ते समजण्याच येतं. सो ते तिचं चालू होतं. आणि मग मी भांडी वगैरे क्लीन घासत होती, नॉर्मल आपण करतो ते, काय एवढं शेअर करत बसली नाही. आणि नंतर परत एकदा संध्याकाळी पावसाला खूप सुरुवात झाली. म्हणजे पाऊस चालूच होता ऑलमोस्ट आणि एकदम असं थंड वाटत होतं. 2-3 दिवस खूपच गरम करत होतं. माझं भांडी वगैरे घासून झाली. नंतर मग मी बाहेर आली आणि पिल्लू आणि दीपकसोबत खेळत होती. मी पण बलून तिला फुगवून दिले. बलूनचं पॅकेट आणलेलं, कारण का बॉलनी कधी कधी कंटाळा येते. मग बलून जरा ना तिची रनिंग होते बलूननी, म्हणून मी बलून आणले, जेणेकरून तिची ॲक्टिव्हिटी होईल. सो दीपक आणि पिल्लू इथे लॉबीमध्ये खेळत होते आणि तोपर्यंत मी माझी कामं आवरून घेतली. आणि मी आली तसं मग मला दिला तिने बोलून की तू पण खेळ. सो असं खेळत होतो जरा वेळ. आणि मग नंतर काही शूट एवढं मला करायला जमलं नाही, कारण का एवढं असं विशेष काहीच नव्हतं. सॅटर्डेला असं काहीच नसतं आणि आम्ही कुठे जात नाही, त्याच्यामुळे मग मी काही एवढं शूट नाही केलं. आणि रात्रीचा पण वेदर बघा कसं झालं. आणि मग डिरेक्टली आहे ना मी नेक्स्ट डे व्हिडिओ आहे तो शूट करायला घेतला. तर इथे मी दीपकच्या टिफिनची तयारी करत होती. उठल्या पहिला मी चहा ठेवते आणि माझ्यासाठी गरम पाणी ठेवते, म्हणजे ब्रश वगैरे होईपर्यंत बाकीचं जे आहे ते सगळं होऊन जातं. चहा पण बॉईल होऊन जाते आणि माझं पाणी पण गरम होऊन जातं. दीपकचं कसं आहे, त्याला उठल्या चहा लागते. मग चहा आणि माझं गरम पाणी वगैरे करेपर्यंत म्हटलं कोबीची भाजी करायची. ती रात्री कापून ठेवायची होती, पण माइंडमधनं ते स्किप झालं. सो आत्ता सकाळी उठल्या कापायला लागलं. आणि पिल्लूने आम्हाला लवकर उठवलं, त्याच्यामुळे डोळ्यावर खूप सारी झोप होती. सो चपाती करायची होती. सो चपातीचं पीठ मळायला घेतलं, कारण का आता कोबीची भाजी करेपर्यंत चणा डाळ टाकून करणार होती. ती शिजेपर्यंत म्हटलं चपातीचं पीठ मळून होईल. सो चपातीचं पीठ मळून घेतलं आणि आता भाजीला ती फोडणी देते, तोपर्यंत पीठ आहे ते मुरून दे. दीपकला चहा दिली आणि माझं जिरा वॉटर वगैरे मी पिते ते बाजूला काढून ठेवलं, कारण का पाणी खूपच गरम होतं, म्हणजे बॉईल झालेलं. सो अशा प्रकारे भाजी केलेली. तुम्ही कधी कोबीची अशी चणा डाळ टाकून भाजी केली आहे का? कधी मी रेड पण करते, कधी मिरची टाकून पण करते, मस्त लागते अशी भाजी. सो ही भाजी आज टिफिनला होती. असं ठरलेलं की वांगं द्यायचं काय द्यायचं समजत नव्हतं, पण कोबीची मागच्या वीकमध्ये आणलेली ती मला काल भेटली फ्रीजमध्ये. पिल्लू काय करते, सगळं सामानानं मागे टाकून देते आणि जेव्हा फ्रीज आपण क्लीन करायला घेतो ना तेव्हा कळतं अरे बापरे हे इकडे हे तिकडे असं होतं ते. त्यामुळे ती कोबी होती खूप टाईमची आणि चांगली पण राहिलेली. सो ती पटकन म्हणजे ती करायला घेतली. मग मी म्हटलं जाऊन दे, उद्या करेल वांगा आणि आज कोबी करेल. सो कोबीची भाजी मस्तपैकी केली आणि पिल्लू आणि दीपक बाहेर खेळत होते. पिल्लूला उठल्या ब्रेकफास्ट लागत नाही आणि आता आज तिने आहे ना खाऊ खाल्ला, त्याच्यामुळे तिचा ब्रेकफास्ट थोडासा लेटच होईल. सो जिरा वॉटर आहे ते नॉर्मल टेम्परेचरला झालेलं, सो ते पिऊन घेतलं. दीपकचा टिफिन रेडी झाला, तिचा टिफिन भरून घेतला आणि पटकन जे रात्री धुतलेले कपडे होते
कपडे टाकायला काल ना टाईमच नाही भेटला, म्हणजे माइंडमधनं स्किप झालं, त्याच्यामुळे रात्री सगळे कपडे मला सुकत टाकायला लागले. सो असे काहीतरी इकडे तिकडे अटकवून ठेवलेले कर्टनच्या रॉडवरती नॉर्मली मी असंच सुकवते, कारण का आता पावसाळा पण आहे आणि आमच्या इथे कामं वगैरे चालू असतं, त्यामुळे खूप डस्ट उडते. मग ओले कपडे असल्याने की त्याच्यावरती डस्ट इझिली बसून जातं, त्याच्यामुळे मोस्टली करून बाहेर आधीपासूनच टाकत नाही आहे. सो हे असे कपडे रोज असतात आमच्याकडे, रात्री नाहीतर सकाळी असे दिसतात, ते पण मेन करून बेडरूमलाच असतात. सो कपडे वगैरे सुकले, मग ते काढून घेतले आणि त्याला आता फोल्ड वगैरे करून ठेवेल, बस बाकी काही नाही. आणि दीपक आता ऑफिसला जाईल, त्याची तो तयारी करत होता, टिफिन वगैरे भरून घेतला आणि त्याचा, आणि पाऊस चालूच होता. आणि हा जो व्हिडिओ ना हा आजचा आहे, म्हणजे मंडेचा आहे. हा सकाळी शूट केला, आता एडिट वगैरे केला आणि तुमच्याजवळ शेअर करते, आणि इव्हिनिंगचं रुटीन आहे ते नंतर शेअर करेल. सो इथे आता कपडे वगैरे फोल्ड करायला बसले. पिल्लू बघते, पिल्लूला म्हटलं हाय कर. पिल्लूची हाय करण्याची स्टाईल थोडीशी वेगळी आहे, तिच्या मुडावर आहे. तुम्ही बघितलं असेल भरपूरदा पिल्लू हाय कसा करते. तिला किती वेळा सांगितलं असा करायचा बाळा, नाही ती असाच करते. जर मूड असेल ना तरच ती प्रॉपर वेनी करते, नाही तर ती असाच करते जॉन सीनासारखा. सो आता मी तिला जर्रासं काय पप्प्या वगैरे दिल्या की तिचं नाटक सुरू होतं, त्याच्यामुळे ते प्रेम करणं पण गुन्हा होऊन जातो कधी कधी. आणि आता बघा माझे कपडे घरी करेपर्यंत तिने ना उशी घेतली, काढली आणि त्याच्यावर उभी राहिली आणि तिचा खेळ चालूच आहे असं काही नका. आणि मग पडली नाही की मग रडत बसते आणि मग बोलते की त्याला मार ते चालू असतं तिचं. सो हे चालूच राहील. आणि आता दीपक ऑफिसला निघेल, सो त्याला बाय बाय करू आणि मग नंतर आमचं जे रुटीन आहे ते चालू राहील. परत एकदा ड्रॉइंग बुक तिने आणली आणि बाबा परफ्यूम मारत होते, ते बघून तिला पण मारायचा होता. म्हणजे आम्ही कुठे पण बाहेर गेलो ना की दीपक जे करतो ना ते तिला करायचंच असतं लिटरली. आणि माझ्या पायात तिला जोडवी दिसली तर तिचं म्हणणं होतं की माझ्या पण पायात घाल. सो ती ते घालत होती, तिने माझ्याकडनं जबरदस्ती काढून घेतली. नंतर ड्रॉइंग बुक घेतली, ड्रॉइंग वगैरे काढत होती. आणि नंतर मग काय म्हटलं शूट करत नाही आता, एवढं असं काय नाही, डेली रुटीनची कामं वगैरे मला आवरायची आहेत बस. आता संध्याकाळचं रुटीन आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. सो चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. सो भेटूया आपण परत एकदा. सो बाय बाय.